मी श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाचा प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अनिल सुक्ते आज आमच्या महाविद्यालयामध्ये खेलो इंडिया युवा कनेक्ट प्रोग्राम अतिशय यशस्वीरित्या संपन्न झाला। या संपूर्ण प्रोग्राम मध्ये आजच्या पिढीसाठी आपल्या देशातील पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी मुलींना, युवकांना, खेळाडूंना अतिशय उद्बोधनपर मोटिवेशनल अशी माहिती दिली। देशाच्या बजेटमध्ये खेळासाठी जे अंदाजपत्रक वाढवलेलं आहे त्याची माहिती दिली। 12 वर्षामध्ये खेळामध्ये जी प्रगती उंच भरारी मारलेली आहे त्याची माहिती दिली। त्याचबरोबर जे खेळ भारताला 2012च्या दरम्यान माहित नव्हते त्या खेळांची माहिती त्यांनी सांगितली आणि नवीन येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ऑलिम्पिक असेल, कॉमनवेल्थ खेळ असेल, याच्यामध्ये आपल्या देशातील अनेक खेळाडू हे माहित नसलेल्या खेळामध्ये देखील प्रगती करून ते त्याच्यामध्ये भाग घेतील याच्याबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला। सगळ्या खेळाडूंना त्याने सांगितलेलं आहे की कोणत्याही कशाची गरज पडली, तुमची कुठलीही समस्या निर्माण झालेली असेल ती समस्या आमच्यापर्यंत पोहोचवा, ते नक्कीच आम्ही त्या समस्येचं निराकरण करू। आणि त्यामुळे गावागावातील जे खेळाडू आहेत ज्याने अनेक खेळामध्ये यश मिळवण्याचे स्वप्न बघितलेले आहेत त्यांनी कधी मागं न पडता आपल्या त्या हिडन टॅलेंट जो आहे तो बाहेर आणावा, आमच्यापर्यंत पोहोचवा। नक्की आम्ही त्या खेळाडूंना साथ देऊ आणि त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळापर्यंत घेऊन जाऊ असं त्यांनी व्यक्त केलं। माझ्या महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे आज माझ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना, खेळाडूंना याचा जोरदार फायदा झालेला आहे। सर्व विद्यार्थी आज खुश आहेत की बाबा आपल्याला डायरेक्ट माननीय नरेंद्र मोदी माननीय पंतप्रधानांनी संपर्क आपल्याशी साधल्याबरोबर आज सांगलीच्या मथुबाई गरवारे महाविद्यालयामध्ये खेलो इंडिया मार्फत मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा जो खेलो इंडियाचा कार्यक्रम आज इथं झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी जो युवांना संदेश दिला हा खूप महत्वाचा आहे। आज देशामध्ये 2014 पासून खेळाच्या क्षेत्रामध्ये जो बदल होत गेलाय त्याचा आज आपण प्रतिबिंब बघितलं आणि जास्तीत जास्त खेळाडू भारतामध्ये खेलो इंडियाच्या माध्यमातून तयार होत आहेत आणि विविध भागामध्ये त्याच्यात खेळाच्या इन्फ्रास्ट्रक्चर मूलभूत सुविधा आज उपलब्ध देशभर होत आहेत। त्यातून मोठे खेळाडू निर्माण होत आहेत आणि जास्तीत जास्त विद्यार्थी यांनी या खेलो इंडियाच्या त्यामध्ये भाग घेऊन आपले टॅलेंट दाखवून देशाचं नाव उज्ज्वल करावं एवढी विनंती करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।